स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. कशात सगळे स्वस्त मस्त जबरदस्त. ओके. सो आज आपण जे सकाळी आपलं अटुनमेंट झालं आहे, आज आपण सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्या ऊर्जांचं ऍक्टिव्हेशन करणं. बरेच लोक यायचे आहेत, त्याच्यामुळे आपण 5 मिनिटं दुसरा ऑप्शन दुसरा टॉपिक बघणार आहे. जी एनर्जी आज आपण अनुभवली आहे. अच्छा, शक्तिपातला जे लोक आज जवळपास 265 पीपल्स प्रेझेंट होते आणि क्लासला जास्ती असतात, तर ज्या लोकांचा शक्तिपात राहिलेला आहे त्यांच्यासाठी सूचना ही आहे की उद्या सकाळी 7 वाजता परत आपण शक्तिपात घेऊ. याच लिंकवर जॉईन करायचं आहे. ज्यांचा राहिला असेल फक्त त्यांनीच जॉईन करायचं आहे. आणि त्यानंतर आता जे आपण ऍक्टिव्हेशन घेतो आहे ते ऍक्टिव्हेशन तुम्हाला फक्त व्हिडिओ बघून रिपीट करायचं आहे. ठीक आहे. आणि उद्या जे लोक मिस करतील त्यांना मग अटेंडमेंटसाठी वेगळी फी पे करावी लागेल आणि मग त्यांचा शक्तिपात करून द्यावा लागेल. ओके. तर त्याच्यामुळे कारण मग तो इंडिव्हिज्युअल द्यावा लागेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी फी पे करावी लागू शकते. त्याच्यामुळे उद्या परत एक संधी देतो आपण या बॅचसाठी अटेंडमेंट घेण्यासाठी. तर नक्की सगळ्या ज्यांचाही राहिलेला आहे तर त्यांनी करून घ्यायचं आहे. लिंक ओपन झाली होती. 265 लोक म्हणजे 266 लोक होते आज सकाळी, तर त्याच्यामुळे तेवढ्यांनी क्लास ऑलरेडी जॉईन केला होता. ओके. सो आता आपला सगळ्यात महत्वाचा ऍक्टिव्हेशन करणं. ऍक्टिव्हेशन नंतर तुम्ही तुमच्या या रेकी एनर्जीचा आज आपण अनुभव घेणार आहे. अन्न पाण्याची चव वर काय फरक पडतो आणि अन्न पाण्याला चार्ज कसं करू शकतो हे पण आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहे. तर सगळ्यांचं उद्याचा मेसेज काल टाकलेला होता. काल रात्री टाकला होता उद्या आहे. आज सकाळी मी आजचा मेसेज टाकलेला होता. ओके. चला. चलो रेडी. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. ठीक आहे ना. ज्यांचं राहिलेलं उद्या सकाळी 7 वाजता घेणार आहे. आता आपण ऍक्टिव्हेशनला सुरुवात करू. ऍक्टिव्हेशन साठी एक ग्लास थोडं पाणी पिऊन घ्या. आणि त्याच्यानंतर आज परत पाणी चार्ज करणार आहे तेव्हाही पाणी प्यायचं आपल्याला. आणि तुमच्या अफर्मेशनमुळे बदललेली पाण्याची चव पण आपण अनुभव करणार आहे. तर सगळ्यांनी थोडं पाणी पिऊन घ्या. आजचा ऍक्टिव्हेशनचा व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता. ऍक्टिव्हेशन साठी मी समोर असणं गरजेचं नाहीये. ठीक आहे. सो सुरू करूया ऍक्टिव्हेशन. दिव्य रेकी शक्तीच्या लेव्हल 1च्या शक्तिपातानंतर किंवा लेव्हल 2च्या शक्तिपातानंतर किंवा मास्टर लेव्हलच्या शक्तिपातानंतर जोपर्यंत आपण ऍक्टिव्हेशन करत नाही तोपर्यंत या ऊर्जांचा फ्लो आपल्याला त्या पद्धतीने जाणवत नाही. तर सगळ्यात पहिले आपण रेकीची प्रार्थना करूया. माझ्यासोबत सगळ्यांनी प्रार्थना करायची आहे आणि मी सांगेल त्या पाठोपाठ तुम्हाला या प्रोसेस कंप्लीट करायच्या आहेत. दोन्ही हात जोडायचे आहे. प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची किंवा स्वतःचा आभारी आहे. प्रत्येकाने आपल्या जेंडरनुसार प्रार्थना करायची आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. बंद डोळे करून कल्पना करायची आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आपल्या क्राउन चक्रातनं 7ही चक्र, संपूर्ण शरीरातील प्रत्येक सेल आणि प्रत्येक ऑर्गन मध्ये ही दिव्य उपचारक ऊर्जा पोहोचत आहे. आणि ही ऊर्जा तुमच्या हातांमधनं प्रवाहित होते आहे. हातांमधनं प्रवाहित होते आहे. दोन्ही हात रब करायचे आहे. डावा हात खाली,
उजवा हात वर. माझा आवाज येतोय? आता येतोय आवाज? माय व्हॉइस इज क्लिअर? ओके, थँक्यू. डावा हात खाली, उजवा हात वर आणि क्लॉकवाईज घड्याळीच्या दिशेने क्लॉकवाईज फिरवायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हळूवार 21 वेळा असा हात फिरवायचा आहे घड्याळीच्या दिशेने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 असं आपल्याला 21 वेळा हिलिंग क्लॉकवाईज फिरवायचं आहे. दोन्ही हातांमध्ये एक ऊर्जेचा फ्लो आपल्याला जाणवेल. काय जाणवेल? दोन्ही हातांमध्ये एक सकारात्मक ऊर्जांचा फ्लो आपल्याला जाणवणार आहे. कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल, किंवा दोन हातांमध्ये असं मॅग्नेटिक एनर्जी काहीतरी आहे असं तुम्हाला जाणवेल. ठीक आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ठीक आहे, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. क्लॉकवाईज फिरवायचं पूर्ण. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा 21 टाइम्स. मी काही लोकांना पिन मध्ये घेते, म्हणजे स्मिता मॅडम जाणवत आहे का? स्मिता महाल्ले मॅडम अनम्यूट करा. हो मॅडम. ओके, काय जाणवत आहे? असं आकर्षण वाटतं हाताला. ओके, दोन्ही. श्रद्धा भोईर मॅडम अनम्यूट करा. येस मॅम. एनर्जी जाणवते? हो हो, जाणवते. ओके, ग्रेट. ओके, नेक्स्ट आपण पुढे जाऊ. आता डावा हात, उजवा हात खाली, डावा हात वर, आणि चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा 21 टाइम्स आपल्याला फिरवायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा असं 21 वेळा आपल्याला परत करायचं आहे. त्या ऊर्जांचा फ्लो अनुभव करायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. करायचंय सगळ्यांनी. मनातल्या मनात म्हणायचं, जोरात म्हणायचं नाहीये, मनातल्या मनात म्हणायचंय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट. क्लॉकवाईज फिरवायचंय, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज नाही, घड्याळीच्या दिशेने. आता घड्याळ माझ्या हाताकडनं जेव्हा मी समोरून मागे, तर घड्याळ क्लॉकवाईज असं. ओके, ज्यांनी आज सकाळी अब्सेंट होते त्यांनी उद्या सकाळी 7 वाजता क्लास जॉईन करायचा आहे, सेम याच लिंकवर. रोज आपली लिंक सेम असते. 21 टाइम्स. आणि दोन्ही हातांमध्ये एक एनर्जीचा फ्लो अनुभव करायचा आहे. हळूवार तुमच्या दोन्ही हातांमध्ये एक एनर्जीचा फ्लो जाणवेल. एक्सपिरियन्स दॅट एनर्जी. थंड जाणवेल, गरम जाणवेल, मॅग्नेटिक असं काहीतरी चुंबकीय आकर्षण जाणवेल. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. ठीक आहे, आता अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायचं. डाव्या हाताची मूठ बांधून मांडीवर ठेवायचं आणि इथे आपल्याला फिरवायचा हात आणि म्हणायचं चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. हळूवार फिरवायचा, खूप फास्ट नाही. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 क्लॉकवाईज 21 टाइम. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. स्मिता मॅडम मागून पुढे असा क्लॉकवाईज, मागून असं पुढे येऊन पूर्ण क्लॉकवाईज.
charge, heal and protect my 7 chakra. 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 माझा आवाज येतोय का? येस ऑर नो? माझा आवाज येतो आहे का? ओके मॅडम, बाकीच्यांना आवाज येतो आहे? थोडं तुम्ही तुमचं नेटवर्क चेक करा. आणि सकाळी माझा आवाज बंद होता अटुनमेंटच्या वेळेस, कारण मी शक्तिपात देत होती. ओके 21व्या झाल्यानंतर आपला जन्म नाभीपासून सुरुवात झालेली आहे. आपल्या या पृथ्वीवर जेव्हा आपण पहिल्या याच्यासाठी, तर पहिलं जे आहे नाभीपासनं, ही मूठ डाव्या हाताची बांधलेलीच असू द्या आणि नाभीच्या समोर 4 क्लॉकवाईज, चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र और नाभी चक्र टच करायचा नाहीये. 21व्या क्लॉकवाईज फिरवायचा आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र किंवा नेवल चक्र, जे म्हणायचं आहे ते म्हणा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्र और नेवल चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. हळूवार क्लॉकवाईज. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. चार्ज, हील. काउंटिंग नाही झालं तरी चालेल, अंदाजे करायचंय. ठीक आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्र. 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 त्यानंतर दोन्ही हात हृदय चक्रासमोर ठेवायचे आहेत. टच करायचे नाही, असे सरळ ठेवायचे आहेत आणि अफर्मेशन द्यायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. इथे आपण आपलं संपूर्ण शरीर आणि औराला प्रोटेक्शन देतोय. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 Charge, heal and protect my body and aura. 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 आता दोन्ही हात रब करायचं आहे. Rub your hands. आणि एक दिव्य रेखी शक्तीचा एनर्जी बॉल तयार करायचा आहे. हा एनर्जी बॉल तयार केल्यानंतर कल्पना करायची आहे की हा एनर्जी बॉल तुम्ही असा उचलताय आणि तुमच्या क्राऊन चक्रावर टाकताय. क्राऊन चक्रावर टाकायचं आहे. दोन्ही हात हलके मांडीवर ठेवायचे आहेत. तळवे आकाशाकडे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राऊन चक्रात प्रवेश करत आहे आणि आपल्या डोक्याच्या केसांपासनं पायाच्या नखांपर्यंत कुठेही कुठलाही त्रास असेल, वेदना असतील, शारीरिक लेवलचा प्रॉब्लेम असेल किंवा मानसिक लेवलचा तणाव असेल, तिथे ह्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा पोहोचत आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा पोहोचत आहे आणि तिथे दिव्य सकारात्मकतेचं हिलिंग करत आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तिथे पोहोचत आहे. कुठेही काही दुखणं असेल त्या दुखण्यावर फोकस करा. शरीर लेवलवर काही तणाव असेल त्या तणावावर फोकस करा.
ही दिव्य ब्रह्मांडीय रेखी ऊर्जा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचा तणाव, दुःख सगळं संपवत आहे आणि तुमचं दिव्य हिलिंग होत आहे. आजपासनं तुम्ही एक रेकी हिलर आहात. रेकी हिलर जो स्वतःच्या जीवनात संपूर्ण आनंद निर्माण करतो, संपूर्ण स्वास्थ्य, प्रत्येक सेलमध्ये संपूर्ण स्वास्थ्य. कुठेही काही तणाव असेल, ही दिव्य रेखी ऊर्जा आज पूर्ण तणाव दूर करत आहे, पूर्ण तणाव दूर करत आहे. प्रत्येक श्वासासोबत तुम्हाला डीप रिलॅक्सेशनची प्राप्ती होत आहे. डीप रिलॅक्स, डीप रिलॅक्स, डीप रिलॅक्स, डीप रिलॅक्स. याच रिलॅक्सेशन सोबत हळूवार परत यायचं आहे. स्लोली 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 ओपन युअर आईज. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. आजपासून तुम्ही ही दिव्य रेकी शक्ती वापरण्यास सक्षम बनलेले आहेत. आता आपण ऍक्च्युअल अन्न पाणी चार्ज करायला शिकणार आहे. आपली संस्कृती अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणते आणि जल ही जीवन आहे. तर आज पासनं तुम्ही तुमच्या घरातील अन्न पाणी या दिव्य रेकी शक्तीमुळे कसं चार्ज करू शकाल ते आपण आता बघणार आहोत. सो पाण्याची बॉटल, ग्लासमध्ये पाणी जिथे काही घेत असाल ते घ्या. आता आपण त्याचा रिझल्ट बघणार आहोत. पाण्याच्या बॉटलचं झाकण उघडून घ्या. ग्लास असेल तर तो समोर ठेवा. दोन्ही हात रब घ्या. ग्लास असेल छोटा असतो हातातही घेऊ शकता. मी आता याला एक हात बॉटलला पकडणार आहे आणि एका हाताने पहिले आता आपल्याला काय करायचं आहे, स्वतःचा आभार मानायचा. मी स्वतःची आभारी आहे. दिव्य रे. पाणी आणलं का? वेळ देऊ का पाणी आणायला? पाणी नसेल आणलं तर पाणी आणायला वेळ पाहिजे. 1 मिनिट. चला पाणी घेऊन या सगळ्यांनी. तोपर्यंत आपण एखादा अनुभव घेऊ. आता अटेन्मेंट नंतर कसं वाटतंय? एनीवन? बोला दीप्ती मॅडम, दीपाली मॅडम. मॅम, जेव्हा तुम्ही ते बॉल तयार करायला सांगितलं ना, तेव्हा मी जेव्हा असं केलं तर हे दोन्ही हात असे होतच नव्हते. हे असे होत होते जवळ एकदम. म्हणजे असं वाटत होतं की ओढत आहे एकमेकांना. दॅट इज द एनर्जी ऑफ रेकी. आता आपण त्या एनर्जीचा पहिलं प्रॅक्टिकल करणार आहे, पाणी चार्ज करणं. Yes, ma'am. तुमच्या Yes, फक्त ma'am. मला तर मॅम रेकी बद्दल काहीच माहित नव्हतं. मी असं इंस्टाग्रामवर एक दिवस बघत होते तर तुमचं दिसलं ऍड. म्हटलं करून बघा. तुम्हाला जॉईन केलं मॅम. आणि खूप छान वाटलं मॅम. मी 3 क्लास अटेंड केले पण खूप छान वाटलं. 3 वाजता बिलकुल असं वाट पाहत राहते केव्हा 3 वाजते क्लास करणार म्हणून. खूप छान वाटलं. मला छान वाटतं मॅम तुमच्या क्लासमध्ये. थँक्यू मॅम. थँक्यू, थँक्यू. चला आता आपण आधी पाणी चार्ज करू. ठीक आहे. सगळ्यांनी माझ्यासोबत प्रार्थना करायची आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आणि मी या पाण्याची सुद्धा आभारी आहे. जे पाणी चार्ज करायचं आहे त्या पाण्याची सुद्धा आभारी आहे. अन्न म्हणून आपण त्या अन्नाचं पण आभार मानणार आहे. ठीक आहे. आता आपण इथे प्रार्थना करतोय. हे पाणी, त्या पाण्याचा आभार मानल्यानंतर त्याला थँक्यू म्हटल्यानंतर ते बॉटल अशी हातात घेऊ शकता तुम्ही आणि करू शकता. ठीक आहे. हे पाणी अगदी क्लॉकवाईज फिरवायचं, टच करायचं नाही वरून. हे पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हे पाणी मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे.
दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने आणि एंजल गुरूंच्या आशीर्वादाने या पाण्याला अमृताची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, एंजल गुरु आणि ईश्वरांच्या आशीर्वादाने या पाण्याला अमृताची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, एंजल गुरूंच्या कृपेने, ईश्वराच्या आशीर्वादाने या पाण्याला अमृताची गोडी आलेली आहे. हे पाणी अगदी मंदिरातील तीर्थासारखं झालेलं आहे. या पाण्याची चव अगदी मंदिरातील तीर्थासारखी झालेली आहे. या पाण्याची चव अगदी मंदिरातील तीर्थासारखी झालेली आहे. हे ईश्वराईसाही हो, हे ईश्वराईसाही हो, हे ईश्वराईसाही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्या पाण्याचा आभार माना, स्वतःचा आभार माना, दिव्य रेकी शक्तीचा आभार माना. आणि आत्ता पाण्याची चव पिऊन बघा. एरवी तुम्ही तुमच्या घरचं पाणी पिताय, आज आपण मिस केलं की पहिले एक घोट पाणी प्यायला नाही सांगितलं, पण तुम्ही ऍक्टिव्हेशनच्या आधी पिलं होता. आता पाण्याची चव अनुभव आणि काय बदल झाला तो शेअर करा. चला, कसं वाटलं पाणी सांगा. अनम्यूट युअर सेल्फ. चला, रश्मी मॅडम बोला, पाणी कसं वाटलं? मॅम खूप छान टेस्ट आली पाण्याची. शेवटी फार गोडवा जाणवला आणि सुरुवातीला पण जे पाणी पिलं ते पण असं स्ट्रॉंगनेस काहीतरी होता त्याच्यात. कशाचा स्ट्रॉंगनेस तर नाही कळला. आणि तुम्ही म्हणलात की आधी नाही पाणी प्यायला सांगितलं, पण मी जस्ट एक घोट आधी पाणी पिलं होतं म्हणून मला एवढं म्हणजे एकदम लक्षात आलं. बदललेली चव लक्षात राहिली. हां. चला, छान. आणि जेव्हा आपण बॉडी आणि ऑराचं जेव्हा आपण म्हणत होतो ना, तेव्हा मला पूर्ण असं जाणवत होतं, म्हणजे क्लीन होत असलेलं जाणवत होतं मला. चला, छान. असा एक छान असा एनर्जी अशी आपण 7 चक्रांचं मेडिटेशन घेणार आहे पुढे क्लासमध्ये, 7 चक्र शिकवून झाल्यावर. तर तुमचे जे काही शरीर लेवलचे ब्लॉकेजेस आहेत ते आपण त्याच्यातून दूर करणार आहे. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू, थँक्यू थँक्यू. सो मच. नयन मॅडम बोला. मॅडम हे खरंच मॅजिक आणि मिरॅकल आहे. मी पाणी जेव्हा प्यायलं तर मला त्याच्यामध्ये एकदम चंदनासारखं एकदम सुवास, तीर्थ कसं असतं मंदिरामध्ये आपण पितो तसं मला एकदम जाणवलंय. आणि त्याच्यामध्ये वेगळी एक अशी पॉवर जाणवली, खूप वेगळं, म्हणजे मिरॅकल आहे. छान. जे की रोज ऑफिस मधलं पाणी पितो तेच आहे. रिअली मॅजिक. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. हर्षल सर बोला. थँक्स टू मॅम यू. मी जेव्हा अगोदर ग्लास हातात घेतला होता तेव्हा पाणी जास्त झालं म्हणून मी एक घोट अगोदर पिला होता. त्यानंतर पाणी पिलं आणि जस्ट ते थंड होतं, बट त्याची टेस्ट नॉर्मल होती. आणि जेव्हा नंतर ना तुम्ही पाणी प्यायला सांगितलं तेव्हा पुन्हा एकच घोट घेतला, बट त्याची चव आपण जे रुद्राचं तीर्थ बनवतो ना, अगदी त्यासारखी टेस्ट होती त्याची. आणि इट्स सो स्वीट. छान, थँक्स. ग्रेट, छान. शिल्पा मॅडम बोला. मॅडम खूप छान असं देवळातल्या तीर्थासारखं वाटलं पाणी पिताना. मी पण आधी प्यायली होती तुम्ही सांगायच्या आधी, पण नंतर प्यायल्यावर खूप फरक जाणवला. खूप छान वाटलं, गोड वाटलं, गोडवा वाटला पाण्यामध्ये आणि थंड होतं पाणी एकदम. चला, छान. छान वाटलं. रुचिता मॅडम, थँक्यू. रुचिता मॅडम बोला. थँक्यू मॅडम. ऍक्च्युली मी काल व्हिडिओ बघितला होता, कारण आपला लास्ट जेव्हा रेकीचा क्लास झाला होता तेव्हा तुम्ही बोलले होते की अन्न चार्ज करू. म्हटलं हे काय आहे, तर काल मी जस्ट सहज व्हिडिओ बघितला. पण हो, अशा तऱ्हेने करायचं. ऍक्च्युली मॅडम ती एनर्जी पण फील होत होती मला. खरंच खूप खूप धन्यवाद मॅडम. आज तुमच्यामुळे आम्हाला जीवनात एक वेगळा वेळ मिळाला. खूप जास्त थँक्यू. थँक्यू, थँक्यू. संदीप सर.
मॅडम जर समजा आपण 5-6 बाटल्यांमध्ये पाणी घेऊन ते आपण एकाच वेळेला चार्ज करू शकतो का? सर सांगते, आता पुढचा टॉपिक तोच आहे. पूर्ण घरच्यासाठी पाणी कसं चार्ज करायचं सांगते. थँक्यू. स्वरूप सर. थँक्यू मॅम. पहिलं तर मला खूप भारी वाटलं आणि ज्यावेळेस मी आधी पाणी पिलं होतं थोडंसं गरम नॉर्मली होतं, पण ज्यावेळेस आपण हील करून ते वॉटर घेतलं ते पिताना एकदम थंड, ज्यावेळेस आपण स्वामींना अभिषेक करतो ते तीर्थ जसं लागतं सेम मला ते तीर्थ लागल्यासारखं अनुभव आला. थँक्यू सो मच. खूप छान. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला जीना मॅडम. हॅलो, बोला. माझा आवाज येतोय? येतोय बोला. मी ऍक्च्युली फर्स्ट अटेंडमेंट तुमची घेतली होती. पण मी ट्रॅव्हलिंगला होती ना, म्हणून मी तुमची ही जी बॅच ना अटेंड नाही करू शकलेली. अटेंडमेंट घेतलं. मग आता मी ते आता करू शकते ना? बिलकुल करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. बरेच लोक रिपीट करतात. फील करू शकते ना रेकीचं? हो, पण हो, मी हो. पाणी घेतलं ना, तर मला हातातून पूर्ण रेकीचा प्रवाह फील झाला. एकदम पीस वाटलं करू मला. शकता. अटुनमेंट आयुष्यात प्रत्येक लेवलसाठी एक एकदाच घ्यायचं असतं, ते परत घ्यायची आवश्यकता नाही. प्रॅक्टिस मात्र आपल्याला सुरू करायची असते. अच्छा, म्हणजे हेच दररोज प्रॅक्टिस करायची जी आज चालेल. सांगितली आता ती जर दररोज? तुम्ही ही बॅच रिपीट केली तर दैनंदिन प्रॅक्टिस काय करायची हे पण आपला पुढचा टॉपिक आहे. हा. ओके, चल, थँक्यू. Thank आता बघा, आपण आपल्या घरात पाणी प्रत्येकाला म्हणजे जीवन आहे आणि आपण आज त्या पाण्याला अमृताची गोडी कुणाला अनुभवली, कुणाला तीर्थाची गोडी अनुभवली. यात पावर कशाचा होता? रेकी ऊर्जा तर सोबत होतीच, पण त्याच्यासोबत तुमचे शब्द त्याला जोडले गेले होते. तुम्ही त्या पाण्याला तीर्थ म्हटलं किंवा तुम्ही त्या पाण्याला अमृत म्हटलं. एखाद्याला प्रयोग करायचा असेल ना, त्या पाण्याला म्हणून बघा की तू खूप वाईट आहे, तुझी टेस्ट खूप घाण आहे, आणि मग ते पाणी पिऊन बघा. तुम्हाला तो सुद्धा बदल प्रॅक्टिकली तुम्ही करू शकता. सांगायचा मुद्दा हाच आहे की आपलं प्रत्येक अफर्मेशन, जो आपण पहिला टॉपिक रेकीतला बघितला, अफर्मेशनचं खूप आपल्या जीवनामध्ये महत्व आहे. मनातल्या मनात जरी आपण बोलत असेल एखाद्याबद्दल वाईट किंवा स्वतःच वाईट होईल असं जरी चिंतत असेल, म्हटलं जातं ना, मन चिंती ते वैरीनं चिंती. आणि म्हणून स्वतःसाठी पण चिंतन करत असताना तुम्हाला जे काय पाहिजे आहे तेच चिंतन करा. आपल्या मुलांना, आपल्याला प्रत्येक वेळेस वाटतं की आपल्या मुलांनी काहीतरी प्रगती करावी, पण जर मनात त्यांच्याबद्दल आपण त्यांच्या समोर तू काहीच करू शकत नाही, तू मूर्ख आहे, तुला अक्कल नाही आहे, आपण हे सुद्धा अफर्मेशन देतोय. त्याच्यामुळे यू कांट वाली फिलिंग त्यांच्यामध्ये आणायचीच नाहीये, किंवा आपल्यासाठी आय कांट वाली नाही, आय कॅन डू इट, यू कॅन डू इट. प्रत्येकाला, कारण शब्द ही ब्रह्मांड, एवढं लक्षात घ्या. थर्ड लेवल मध्ये मी पूर्ण याचा एक टॉपिक घेत असते, शब्द ही ब्रह्मांड याच्यावर. कारण आपला प्रत्येक शब्द हे आपल्या जीवनाची निर्मिती करत असते. जर फक्त आपल्या 1-2 मिनिटं पाण्याला अफर्मेशन दिल्याने, सकारात्मक अफर्मेशन दिल्याने पाण्याची चव बदलू शकते. मग आपण आपल्या जीवनाप्रती जर सकारात्मक अफर्मेशन रोज दिल्या तर जीवन बदलणार नाही का? आणि म्हणून आजपासून एक छोटासा प्रयत्न करूया की जर प्रत्येक क्षण आपण आपल्या जीवनाप्रती सकारात्मक विचार करूया. आणि कळत नकळत जर नकारात्मकता आली तर मी एक छोटासा मंत्र सांगितलेलाच आहे, नाभीजवळ हात न्यायचा, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. म्हणजे काय, तो जो नकारात्मक विचार आला तिथे आपण त्याला ब्रेक दिला, कारण त्याला प्रवाहित नाही होऊ दिलं पुढे, तिथे आपण त्याला डिस्कनेक्ट केलं त्या एनर्जीला. त्याच्यासाठी कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आता मगाशी सरांचा शब्द होता, संदीप सरांचा, की पूर्ण 5-6 बॉटल आपण कसं करू शकतो. 1 मिनिट, कॉल खूप येतोय. ओके, तर बघा, आपल्या घरामध्ये जे पाणी आहे, आता समजून घ्या, अन्न आणि पाणी. अन्न आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, पाणी पण आपल्यासाठी जीवनामृत आहे. मग आपल्याला या अन्न आणि पाण्याचा वापर कसा करायचा? तर घरामध्ये फिल्टर मधनं पाणी डिरेक्टली भरल्या जात असेल किंवा माठामध्ये साठवल्या जात असेल, जिथे जिथे पाणी साठवता, रोज सकाळी एक काम करायचंय. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर. ही शॉर्ट प्रेयर झाली, नाही तर मी मोठी प्रेयर पण सांगितली आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे,
माता पिता व समस्त गुरुजनांचा आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. ठीक आहे, अशी प्रार्थना करून या पाण्याचा आभार मानायचं आणि त्या माठासमोर किंवा फिल्टर समोर असे दोन्ही हात ठेवायचे. टच नाही केलं तरी चालेल, दुरून करायचं. पायामध्ये सॉक्स, चप्पल किंवा आसन पायाखाली ठेवणं गरजेचं आहे. अदरवाईज जमिनीच्या अर्थिंगमुळे ते कनेक्शन डिस्कनेक्ट होतं. म्हणून कुठलीही रेकीची साधना करताना पायाखाली आसन, पायाखाली चप्पल, पायामध्ये चप्पल किंवा सॉक्स तरी असणं गरजेचं आहे. आणि मग अशी प्रार्थना करायची की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. अशी 3 वेळा प्रेयर करायची. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभू दे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणून रोज फक्त 2 मिनिटं पाण्यासाठी द्या. तुमच्या घरी येणारा व्यक्ती म्हणेल तुमच्या घरच्या पाण्याला ना खूप वेगळी चव आहे. हा शब्द तुम्हाला लोकांकडनं आणि पाण्यालाच नाही तुमच्या घरच्या वातावरणाला सुद्धा बदलू शकतात. त्याच्यानंतर अन्नाची प्रेयर. पाण्याचं कळलं सगळ्याला, पाण्याबद्दल कुणाला काही कन्फ्युजन आहे? आता बघा, सकाळी उठून आपण पाणी पितो आपल्या उत्तम आरोग्यासाठी. कोणी कोमट पाणी पितं, कोणी लिंबू टाकून पितं, कोणी जे काही पाणी पित असाल त्या पाण्याला सुद्धा हातात घ्यायचं आणि दिवसभराची एनर्जी स्वतःसाठी वेगळं पाणी चार्ज करायचं की हे पाणी पिणाऱ्या हे पाणी मी ग्रहण करत आहे. हे पाणी पिऊन मला माझ्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे असं 3दा म्हणायचं. पाण्यावर हात फिरवत राहायचा. हे ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई हो. आणि मग ते पाणी ग्रहण करा. आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती आहे, त्या आजाऱ्या व्यक्तीला रोज तुम्ही पाणी चार्ज केलेलं पाणी द्या. त्या आजारी व्यक्तीचा आजार दुरुस्त होईल तो लवकर. म्हणजे आपल्याकडे एक ग्रँडमास्टर माझे स्टुडंट आहेत जे बाय प्रोफेशन इंजिनियर आहे. त्यांनी कोरोना काळामध्ये अक्षरशः त्यांच्या घरासमोर रांग लागायची. सर्दी खोकल्यासाठी लोक म्हणजे जे त्यांनी खूप सेवा केली. अक्षरशः लोकांना पाणी चार्ज करून दिलं. तर त्याच्यामुळे अंदाजे 21 वेळा, असं काही काउंट करत बसलं ना तर तुमचं त्या एनर्जीवर फोकस जाईल. अंदाजे 21 वेळा, 21चे 22 झाले तरी चालतील आणि 21चे 19 झाले तरी चालतील, फरक पडणार नाही. तुमचं बिलीफ तिथे पाहिजे की तुम्ही ते पाणी चार्ज करताय. तर या पद्धतीने आजारी पेशंटला की या व्यक्तीला, आता अफर्मेशन मी परत सांगितलं, पाणी चार्ज करताना म्हणायचं नाही की याची गुडघेदुखी बरी होऊ दे. दुखणं, आजार असे शब्द अफर्मेशन नाही. हे पाणी मी या व्यक्तीला चार्ज करून देत आहे. हे पाणी पिल्यामुळे याला संपूर्ण स्वास्थ्य लाभ मिळू दे असं अफर्मेशन राहील. खोकला बरा होऊ दे, सर्दी बरी होऊ दे असं नाही. या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य लाभ मिळू दे. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. ठीक आहे, हे पाणी पिल्यामुळे या व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त होऊ दे असं अफर्मेशन आपल्याला द्यायचं आहे. हे झालं पाण्याचं चार्ज करायचं. आता अन्न चार्ज करण्यासाठी, जे माझे बंधू इथे आहेत उपस्थित त्यांनी सुद्धा सकाळ संध्याकाळ 2-2 मिनिटं आता किचन मध्ये वेळ काढायचा. आणि ज्या भगिनी आहेत त्यांनी घरी स्वयंपाक करणारी बाई जरी असेल किंवा स्वतः करत असाल तरी किचन मध्ये सगळा स्वयंपाक झाल्यानंतर जेव्हा तुम्ही वाढण्याच्या आधी तिथे जायचं आणि रेकीला कॉल करायचं, स्वतःचा आभार, अन्नाचा आभार मानायचं आणि दोन्ही हात त्या अन्नावर, म्हणजे सगळे भांडी ठेवलेले आहे त्याच्यावर असा हात थोडा 3 ते 4 इंच वर ठेवायचा आणि प्रार्थना करायची की हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्ती होत आहे. या अन्नाच्या एनर्जीमुळे यांच्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती सगळ्यांना होत आहे. हे ईश्वर ऐसाई हो, हे ईश्वर ऐसाई हो, हे ईश्वर ऐसाई हो. रेकीत आल्यावर एक शब्द विसरून जायचा, ऐसा भी होता है क्या. हे ईश्वर ऐसाई, स्वाधीन, सरेंडर जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्या ईश्वरीय ऊर्जा तुम्हाला खूप छान सकारात्मकता आपल्या जीवनात आणत असतात आणि आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि समृद्धीचा लाभ आपल्याला होत असतो. ओके, अन्न चार्ज करण्याचं कळलं. सकाळ संध्याकाळ 2 मिनिटं. आता बाहेर जेव्हा तुम्ही प्रवासाला जाता
आणि आपल्याला बिसलरीचं पाणी प्यायची गरज पडते, बाहेरचं पाणी आपण पितो. आता आपण बघितलं की आपल्याला हा जो प्रवासामध्ये पाणी, आता आम्ही 15 दिवस कंटिन्यू बाहेर होतो, आता बाहेरचं कुठलंही पाणी प्यावं लागतं. आता तुम्ही आत्ता प्रॅक्टिकल केलं की पाण्याला आपण अफर्मेशन देऊन चार्ज केला आणि त्या पाण्याची चव बदलली. आता तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात, पाणी प्यायचंय आणि तुम्ही पाण्याची बॉटल मागितली, तुमच्या आधी एक कस्टमर त्याच्या दुकानात आला होता आणि त्यांनी त्याच्याशी वाद घातला होता, त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये खूप खूप चिडचिड आहे. माहितीये काय होईल? त्याच्या व्हायब्रेशनमुळे, त्याच्या विचारांच्या व्हायब्रेशनमुळे हे सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे की त्या पाण्यामध्ये त्याची नकारात्मकता डिझॉल्व्ह झालेली असते. आपण कॅप ओपन करतो आणि फिल्टर वॉटर आहे, आरो वॉटर आहे म्हणून ते पाणी पिऊन टाकतो, पण त्याच्या सगळ्या विचारांची नकारात्मकता आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि मग आपल्याला कळत नाही, अरे आत्ताच तर मला बरं वाटत होतं, आता अनइझी का वाटतंय. अगदी याच पद्धतीने तुम्ही एखाद्या लग्न समारंभात जाता आणि तिकडनं जेवून आल्यावर तुमचं जे पोट बिघडतं, त्याचं कारण तिथले पदार्थच नसतात, कारण खूप एक आजकाल सगळीकडे बफे असतात किंवा वाढणारे भरपूर लोक असतात. मग एका अन्नाला किती लोकांचा स्पर्श होतो. आपल्याला त्या पदार्थाची चव तात्पुरती चांगली वाटते, पण जर त्या अन्नाची खरंच एनर्जी चेक केली तर त्या अन्नाची एनर्जी खूप डाऊन असते. मग आता तुम्ही म्हणाल, मॅडम का फंक्शन मध्ये जायचं नाही का, खायचं नाही का? खाऊ शकतो. तुमच्या शब्दांनी त्या अन्नाची एनर्जी बदलून टाका. त्या अन्नाचा आभार माना आणि हे अन्न मी ग्रहण करत आहे, हे अन्न ग्रहण केल्यामुळे मला माझ्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. ईश्वर ऐसाही हो. मनातल्या मनात प्रार्थना करा, हातात अगदी ताट आपल्या जवळ असते तेव्हा प्रार्थना करा, यू विल गेट द रिझल्ट. इतकं सोपं आहे. आपल्याला एखाद्या व्यक्ती नकारात्मक बोलतोय खूप, त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व नका हो. त्याची एनर्जी, मी आता तुम्हाला जेव्हा उद्या आपण औरा शिकणार, उद्या शनिवार आहे, उद्या शनिवार रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते, मंडेला आपलं सेशन आहे. तर उद्या जे म्हणजे मंडेला जो आपण औरा हा टॉपिक क्लिअर करणार आहे, त्या औरामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवणार आहे, पण तेव्हा अट काय, तुमच्या घरातला एखादा व्यक्ती प्रॅक्टिकल करण्यासाठी तुमच्या सोबत उपस्थित पाहिजे. 2 लोकांचा औरा एकमेकांमध्ये मॅच कसा होतो आणि त्याची एनर्जी तुमच्या एनर्जीशी कसं कनेक्ट होतं, हे आपण प्रॅक्टिकली शिकणार आहे मंडेला. दिस इज ब्युटिफुल एनर्जी सायन्स. पण त्या एनर्जीला आपल्याला ऍक्सेप्ट करता येणं खूप गरजेचं आहे. सगळं सांगणार आहे, मेडिसिनला कसं चार्ज करायचं, मुलांच्या एक्झामसाठी पेन कसा चार्ज करायचं, टॉपिक. सध्या आपण काय शिकतो आहे, अन्न आणि पाणी चार्ज करणं. 100% हे समजून घ्या. आता जर तुम्ही दुसरा प्रश्न डोक्यात आणाल तर मग हेही समजणार नाही. ठीक आहे. बिस्लरीचं सांगितलं ना, त्या पाण्याला अफर्मेशन द्यायची आहे. काय फरक पडतो की तो व्यक्ती, जर ज्यांनी तुमच्या टेबलवर बॉटल आणून ठेवली त्यांनी जर तुमच्या आधी एखाद्या व्यक्तीशी वाद घातला असेल, ठीक आहे, इकडचे प्रश्न थांबवा, म्हणजे आपला टॉपिक खूप चांगला होईल. मंडेला ऑफिसमध्ये फॅमिली मेंबर्स नसतील तर काय करायचं? घरी येऊन घरच्यांसोबत प्रॅक्टिकल करून बघायचे. ओके. अन्नाची प्रेयर पण हीच आहे. हे अन्न ग्रहण करणार आहे. मग एखाद्या वेळेस कुटुंबातले सदस्य म्हटलं, एखाद्या वेळेस तुमचा मित्र वेळेवर जेवायला आला तर मग काय करणार? म्हणून अफर्मेशन हे असायचं, हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. समोरची व्यक्ती निगेटिव्ह बोलत असेल तर कट कट कट, डिलीट 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 म्हणायचं. आजपर्यंत समोरच्या व्यक्तीच्या ऍक्शनला प्रतिक्रिया देऊन काय मिळवलं सांगा बरं? व्यक्ती बदलला का?
त्याच्या समोरच्या व्यक्तीने जेवढ्या ऍक्शन घेतल्या त्याचे शब्द तुमच्या कानापर्यंत पडले आणि तुम्ही त्याला इतक्या प्रतिक्रिया दिल्या, बरोबर आहे, तुमच्या रिएक्शननी समोरच्या व्यक्तीला बदलवायचं असतं. 35 वर्ष लग्न झालेले माझ्याकडे कंप्लेंट करतात की मॅडम आमचे ऐकत नाही अहो, काय करायचं. मग तुमच्या शब्दांनी जर बदलायचे असते तर 35 वर्षातच बदलले असते. 35 वर्ष किती मोठा काळ आहे. आणि म्हणून कंप्लेंट करण्यापेक्षा त्या नात्याला कंप्लीट करायचं टेक्निक मी रेकीच्या सेकंड लेवलमध्ये सांगत असते. सगळं काही या लेव्हलमध्ये पॉसिबल नाहीये. जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण भरपूर कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. तर एखाद्याची निगेटिव्हिटी जर दूर करायची असेल डिस्टन्सनी, कारण व्यसनी व्यक्ती किंवा न ऐकणाऱ्या व्यक्तींना समोर जर तुम्ही ज्ञान द्यायला जाल ना तर तो तुम्हाला मूर्खात काढेल. आणि म्हणून आपल्याला मूर्ख बनायचं नाही. आपल्याला साप बी मर जाए लाठी बी न तुटे, आणि अशी ट्रीटमेंट आहे रेकी. समोरच्याला माहिती नाही होत आणि मग म्हणजे आता माझ्याकडे बरेचसे स्टुडंट असतात, मॅडम आम्हाला रेकी शिकायला घरच्यांचा विरोध होता. आज त्यांचे पुढच्या लेवल ग्रँड मास्टर पर्यंत शिकायला त्यांच्या घरच्यांनी फी दिलेली आहे आणि रोज त्यांच्याकडनं रेकीची प्रॅक्टिस त्यांच्यासाठी करून घेतात की आज माझं हे ऑफिसचं काम अडलेलं आहे, माझ्यासाठी ही मदत कर. सो फक्त प्रॅक्टिस करा. ट्रस्ट अँड प्रॅक्टिस या 2 फॉर्म्युल्यांना रेकीत विसरायचं नाही. ओके, तर आता सगळ्यात महत्वाचं की आता आपण अन्न आणि पाणी चार्ज करणं हे आपल्या लाईफचं आता एक पहिलं सांगितलं अफर्मेशन तुम्हाला द्यायचं आहे. आणि आज जे आपण ऍक्टिव्हेशन केलं त्याच्यातलं 1 2 3 4 5 ही प्रोसेस 1 2 3 4 5 ही प्रोसेस तुम्हाला रोज ऍक्टिव्हेशन मध्ये करायची आहे. त्याच्यानंतर पुढली प्रॅक्टिस कशी करायची ते मी सांगणार आहे. ओके, सो अन्न पाणी चार्ज करणं क्लिअर झालं. एनी क्वेश्चन, एनी डाऊट? काही कन्फ्युजन असेल तर आजचा रेकॉर्डिंग परत एकदा रिपीट करा, तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती होऊन जाईल. आता आपला टॉपिक आहे रेकीचा इतिहास. जी रेकी आपण शिकतो आहे आणि ज्या रेकीचं इन फ्युचर प्रॅक्टिस करणार आहे कंटिन्यू, तर ही रेकी आपल्यापर्यंत कशी पोहोचली आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करू रेकीचा इतिहासाद्वारे. ठीक आहे, रेकॉर्डिंग दररोज ग्रुपवर शेअर केल्या जातं युट्यूबवर, आणि नाही तर वर्टिक्स हॅपी लाईफ या नावाने माझं युट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा म्हणजे डेली व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळेल आणि संध्याकाळी व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर तुम्ही तो बघू शकाल. ठीक आहे, आणि ज्यांना फ्री मेडिटेशनचा एक आपला कोर्स आहे जो आपल्या वर्टिक्स हॅपी लाईफ या नावानेच माझा प्ले स्टोअरवर ऍप आहे, तिथे फ्री स्टडी मटेरियल मध्ये तुम्हाला एक लाईफ ट्रान्सफॉर्मेशनचा एक सुंदर वर्कशॉप झाला होता माझा, खूप सक्सेसफुल झाला होता. त्या वर्कशॉपचं रेकॉर्डिंग आणि त्यासोबतच आपलं मेडिटेशन, अगदी वेगवेगळे मेडिटेशन फ्री तिथे सेशन आहेत जे तुम्ही रोज प्रॅक्टिस मध्ये आणू शकता. त्याच्यात त्या फ्री क्लासमध्ये एक मी मेथड शिकवली आहे 3C मेथड, ती लाईफ मध्ये यूज करा. त्याच्यामुळे खूप छान ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला मिळेल. बट करना पडेगा. एकच लक्षात घ्या कि जैसे कल का दिन आपका गया वैसा ही अगर आप आज जी रहे हो तो जिंदगी में कोई बदलाव नहीं होगा. आज के दिन अगर कुछ अच्छे एक्शन लेते हो तो वही एक्शन आपके 2 चीजें करने वाली है. काय तर पास्टच्या सुंदर आठवणी निर्माण करेल आणि त्या वर्तमानातल्या ऍक्शनमुळे सुंदर भविष्याची निर्मिती होईल आणि तुमच्या जीवनामध्ये खूप सकारात्मकता येईल. ओके, ऍपचं नाव आता एका मॅडमनी शेअर केलेलं आहे, तेच ऍपचं आणि युट्यूब चॅनलचं दोन्ही नाव एकच आहे. तर ते तुम्ही ऍप डाउनलोड करा आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला डेली तिथे मिळतील त्याच्या रेकॉर्डिंग वगैरे सगळं अवेलेबल राहील. ओके, सो जाणून घेऊया रेकीचा इतिहास. ही रेकी आपल्यापर्यंत कशी आली आणि या रेकीमुळे आपल्या जीवनामध्ये कसा बदल घडू शकतो. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके, तर रेकी लेव्हल 1 हे जी लेव्हल आहे ती आपल्या जीवनामध्ये खरोखर सर्वोत्तम खुशाल जीवन यात्रेची एक सुरुवात आहे.
यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य याच्याने आपण परिपूर्ण करू शकतो. आपण इथून पुढे शिकणार आहे औरा काय आहे, औरा क्लिन्झिंग, 7 चक्रांचं ज्ञान, 7 चक्रांना चार्ज करणं, एनर्जी बॉल एक्सरसाइज आणि सकारात्मक परिपूर्ण जीवन यात्रेची सुरुवात रेकीने कसं करायचं हे आपण बघणार आहे. ही जी रेकी आज आपण बघतोय ही रिडिस्कवर केली ती मिकाऊ सुई, जे जपानची आहे. काल आपण बघितलं ना, रेकी ही जपान मधनं आलेली आहे. सर्वव्यापी जीवनशक्ती म्हणजे रेकी. यांनी रेकीचे 5 तत्व जगण्यासाठी सांगितले. पहिला नियम की मेरे पास आज का दिन है, हे म्हणायला सुरुवात करा की माझ्या जवळ जीवन जगण्यासाठी फक्त आणि फक्त आजचा दिवस आहे आणि आजच्या या दिवसामध्ये हे 5 तत्व अनुसरण्याचा प्रयत्न करायचा है. आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, आज के लिए मैं चिंताओं से दूर रहूंगा, आज मैं अपने हुए आशीर्वादों की गिनती करूंगा, आज मैं ईमानदारी से अपना काम करूंगा, आज मैं हर जीवित प्राणी के प्रति दयालु भाव रखूंगा. ही दिव्य एनर्जी डॉक्टर मिकाऊसींनी जरी रिडिस्कवर केली. रिडिस्कवर का बरं? कारण आपल्या अथर्व वेदामध्ये, भारतीय अथर्ववेदामध्ये देखील या ऊर्जांचा उल्लेख आहे. कमलसूत्र या बौद्ध धर्माच्या ग्रंथामध्ये देखील भगवान बुद्ध रचित त्या ग्रंथामध्ये रेकी स्पर्श चिकित्सेचा उल्लेख आहे आणि आपल्या भारतातील अनेक ऋषीमुनी आणि संतांनी स्पर्शाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनातील दुःखांचं हरण केलं, दुःख दूर केले, हे आपण अनुभवलेलं आहे. तर बघा, डॉक्टर मिकाऊसींनी ही ऊर्जा, म्हणजे डॉक्टर मिकाऊसी एका कॉलेजमध्ये PhD झालेले प्राध्यापक होते आणि डॉक्टर मिकाऊसींनी या एनर्जी म्हणजे क्लासमध्ये एक दिवस शिकवत असताना त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न केला की जीवनातील समूळ दुःख नष्ट करणारी अशी काही एनर्जी आहे का? तर त्यांना असं वाटलं की जो काही त्यांचा अभ्यास झाला होता स्पिरिच्युअलिटी मध्ये की अशी एनर्जी आहे, पण त्यांचा एकच प्रश्न होता, हाऊ टू यूज दॅट एनर्जी. आणि म्हणून ते त्या शोधात निघाले की या एनर्जीचा वापर कसा करायचा. आणि म्हणून डॉक्टर मिकाऊसी यांनी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला, या एनर्जीचा शोध घेतला. बरेचसे त्यांना मिळाले, पण ही ऊर्जा यूज कशी करायची याचं उत्तर सापडत नव्हतं. आणि मग त्यांना त्यांचे जे गुरु होते त्यांनी सांगितलं की सगळ्यांनाच तपश्चर्येनंतर, ध्यान साधनेनंतर सिद्धी प्राप्त होत असते, ज्ञान प्राप्त होत असते. आणि भगवान बुद्धांनी तपश्चर्या केली, महावीरांनी तपश्चर्या केली, अनेक साधू संत ऋषी मुनींनी वर्षानुवर्ष तपश्चर्या केली, हे आपल्याला माहिती आहे. अगदी त्याच पद्धतीने मिकाऊसींनी तपश्चर्या करायचं ठरवलं आणि त्यांनी ही तपश्चर्या करण्यासाठी जपानमध्ये माउंट कोरियामा नावाची पहाडी निवडली. तुम्ही गुगलवर जाऊन माउंट कोरियामा रेकी टेम्पल असं टाकलं तर तुम्हाला तिथले सगळे फोटो येतात. आज तिथे मिकाऊसी आणि रेकीचं मंदिर आहे जपानमध्ये. तर त्या पहाडीवर त्यांनी, तेव्हा ती बिलकुल अगदी निर्जन पहाडी होती, कोणीही तिथे जात नव्हतं, अशा पहाडीवर त्यांनी अन्न पाणी त्यागून 21 दिवस तपश्चर्या करायचं ठरवलं, 21 डेज. आणि ते तिथे गेले तपश्चर्या, आणि 21 दिवस मोजण्यासाठी त्यांनी 21 दगड सोबत घेतले, छोटे छोटे. रोज एक दिवस संपला की एक दगड खाली टाकायचे आणि रोज साधना करायची, रोज साधना. असे 20 दिवस संपले. परत प्रश्न की मला काहीच जाणवत नाहीये, काहीच समजत नाही. कारण आपल्यासारखे बरेच स्टुडंट म्हणतात, मॅडम आम्ही 4 दिवस झाले रेकीची प्रॅक्टिस करत आहे, काहीच एनर्जी जाणवत नाहीये. असे फोन येतात मला. पेशन्स ठेवावा लागतो. मिकाऊसींनी अन्न पाणी त्यागून 21 दिवस तपश्चर्या केली. भगवान बुद्धांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आहे. मग आपल्याला थोडा पेशन्स ठेवून 90 दिवसाचं प्रॅक्टिस करायची आहे. मग आपल्याला हळूहळू या सगळ्या ऊर्जा अगदी खूप सुंदर जाणवतात. मग 20व्या दिवशी ते खूप हताश झाले की माझा हा शेवटचा प्रयत्न होता ज्यातनं मी या सुंदर ऊर्जांची अनुभूती घेऊ शकतो. आणि म्हणून त्यांना परत साधनेला बसले आणि त्या दिवशीच्या संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतीला जात होता, आकाशामध्ये सुंदर रंग आले होते, तेव्हा त्यांना त्यांच्याकडे आकाशातनं काही बलून आलेले दिसले आणि त्या बलूनमध्ये जपानी भाषेमध्ये काही शब्द कोरलेले होते आणि तेच शब्द म्हणजे रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये आपण जे सिम्बॉल्स वापरतो, ज्या सिम्बॉल्सनी सेकंड लेवलची एनर्जी 40% आणि थर्ड लेवलमध्ये 100% एनर्जी होते, ते दिव्य सिम्बॉल्सचं निसर्गाने त्यांचं अट्युनमेंट केलं. अर्धग्लानी अवस्थेमध्ये ते
अगदी रात्रभर जणू निसर्ग त्यांचा शक्तिपात करत होता आणि त्या ऊर्जा ते आत्मसात करत होते. सकाळी जेव्हा ते त्या अवस्थेतनं बाहेर आले, त्यांना इतकं फ्रेश वाटलं होतं की आपण 21 दिवस उपाशी होतो असं काहीच त्यांना जाणवत नव्हतं. आणि अगदी खूप ऊर्जेनी आता मला जे ज्ञान मिळालंय ते कुणाला तरी सांगावं, मला जे काहीतरी भेटलंय ते कुणाशी तरी शेअर करावं, म्हणून ते अगदी धावत पहाडीच्या खाली जायला लागले. धावत असताना त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली आणि सहज त्यांनी त्यांच्या पायाच्या अंगठ्याला पकडलं. पहिला रेकीचा अनुभव त्यांनी घेतला की त्यांच्या अंगठ्यातनं जे भळभळ रक्त व्हायला लागलेलं होतं आणि त्याच्यामुळे ज्या वेदना होत होत्या त्या अगदी क्षणात थांबल्या. इतक्या सुंदर एनर्जी पहिला अनुभव त्यांनी घेतला. आणि त्यानंतर त्यांना जसं जसं खाली आले त्यांना खूप तीव्र भुकेची जाणीव झाली त्याच्यानंतर. पण 21 दिवस उपाशी होते. वय त्यांचं जवळपास 60च्या जवळपास होतं आणि म्हणून ते तिथल्या पहाडीच्या खाली असलेल्या खानावळीत गेले. हॉटेल मालकाला त्यांनी सांगितलं की मला खूप भूक लागलेली आहे, मी 21 दिवसापासून उपाशी आहे, मला पोटभर जेवायला द्या. हॉटेल मालकाने विनंती केली त्यांचं वय बघून की सर तुम्ही थोडं ज्यूस वगैरे घेऊन जर उपवास सोडला तर छान होईल, ते तुमच्या तब्येतीसाठी. नाही म्हणे, मला पोटभर जेवायचं आहे. अगदी त्यांना त्यांच्या मर्जीनुसार पोटभर वाढलं गेलं. आपण एकादशीचा 2 वेळचा उपवास केल्यानंतर आपल्याला अनइझी वाटतं. 21 दिवसाचा उपवास पोटभर जेवल्यानंतर तरीही ते रिलॅक्स होते. जेवण करत असताना त्यांना जी मुलगी वाढत होती, एक 12-14 वर्षाची मुलगी होती, ती त्यांना वाढत होती. आणि ती वाढत असताना काय झालं की तिच्या चेहऱ्यावर खूप दुःख आणि वेदना दिसत होते. न राहून मिकाओजींनी हॉटेल मालकाला विचारलं की या मुलीला काय झालंय, या मुलीला बरं नाहीये का? तर हॉटेल मालकाची ती नात होती, त्यांनी सांगितलं की हिच्या दाढा दुखतात आहे, दात दुखतात आहे आणि याच्यामुळे हिला वेदना होतात आहे. मिकाओजींना अंतरप्रेरणा झाली की मी या मुलीला स्पर्श केल्याने कदाचित तिला बरं वाटेल. आणि म्हणून डॉक्टर मिकाओजींनी त्या मुलीच्या आजोबाला विचारलं की मी या मुलीच्या गालांना स्पर्श करू शकता का? त्यांचं वय आणि त्यांचं तेज बघून त्या हॉटेल मालकांनी परवानगी दिली. त्या त्या मुलीला मिकाओजींनी अगदी 10 मिनिटं 15 मिनिटं असे हात तिच्या दोन्ही गालांवर ठेवले. आणि चमत्कार हा रेकीचा पहिला पेशंट जो त्यांनी हँडल केला, ती मुलगी, तिला अगदी 10 मिनिटात तिच्या गालावरचं स्वेलिंग उतरलं आणि तिला होत असणाऱ्या वेदना देखील थांबल्या. हा पहिला पेशंट होता डॉक्टर मिकाओजींनी हँडल केलेला. त्यानंतर जवळपास 2-3 महिने त्यांनी त्यांच्या गुरुची सेवा केली. तेही आजारी होते. त्यांना रेकी ऊर्जांच्या माध्यमातून बरं केलं. आणि मग त्यांना वाटलं की मला माझ्या आयुष्यात जे जे पाहिजे होतं ते सगळं मिळालेलं आहे. मला आता काही विशेष काही गोष्टींची गरज नाहीये. त्याच्यामुळे मला जी ऊर्जा भेटली आहे ती मी गरजू लोकांना देईल. आणि ही ऊर्जा गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी तिथली बेगर सोसायटी निवडली. जपानमधली जी बेगर सोसायटी होती, भिकाऱ्यांची वस्ती, तिथेच गेले. तिथे त्यांनी आपली एक कुटी स्थापन केली. आणि कुटी स्थापन केल्यानंतर ते येणाऱ्या जाणाऱ्या त्या भिकारी लोकांना, ज्यांना जखमा होत्या त्यांना हिलिंग केलं. ज्यांना मानसिक आजार होते त्यांना हिलिंग केलं. अनेक लोकांना हिलिंग केलं. असे त्यांनी आयुष्यातले 7 वर्षे दिले. जे लोक ठीक होत ते त्यांनी त्यांना सांगितलं की आता कष्ट करा, सर्वसामान्य व्यक्तीसाठी म्हणजे जीवन जगा. पण व्हायचं काय? तेच ते चेहरे त्यांना परत त्या भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये आलेले दिसले. एक दिवस ते हताश झाले की माझ्याकडनं अशी कोणती चूक झाली की मला या ज्या सुंदर ऊर्जा मिळाल्या, ज्याच्यासाठी मी एवढी प्रॅक्टिस केली, एवढं परिश्रम केले, हे लोक का बरं, मी सक्सेस का होत नाहीये? आणि म्हणून ते आपल्या कुटीमध्ये गेले, दार बंद केलं आणि ध्यानाला बसले. त्यांना इंटेन्शन म्हणा किंवा आपल्यासारखं आकाशिक म्हणजे आकाशातनं आपण म्हणतो ना की आकाशवाणी झाली, असं काहीतरी म्हणा. तर त्यांना एक इंटेन्शन प्राप्त झालं की तुला इथे कोणी बोलवलं होतं का? उत्तर होतं नाही. आता बघा, तुम्ही इथे क्लासमध्ये बसले आहे, तुमच्या समोर माझी फेसबुक इन्स्टावर ऍड आली, ती बघून तुमच्या मर्जीने तुम्ही ग्रुप जॉईन केला आणि तुमच्या मर्जीने तुम्ही क्लासला उपस्थित आहे. कोणी जबरदस्ती केली आहे का तुम्हाला की नाही तुम्हाला क्लास करायचाच आहे? तर इथे माझ्या मिकाओजींची पहिली अट पूर्ण केली आहे की तुम्हाला कोणी बोलवलं होतं का? तर हो, तुम्ही तुमच्या मर्जीने आलेले आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी अट होती, या इंटेन्शन मिळालं त्यांना, या बदल्यात काही तुम्ही मोबदला घेतला का? उत्तर परत होतं मिकाओजींचं नाही, मोबदला पण घेतला नव्हता. त्यांनी 7 वर्ष निस्वार्थ सेवा केली. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅडम तुम्ही का बरं तुम्ही पण का बरं फी घेत नाहीये?
हा क्लास 10 दिवसांचा का बरं फी आहे? याच्या मागचं उत्तर कारण सांगते की मला रेकीने खूप काही दिलंय. टचवूड, जे आयुष्य मी आत्ताच जगते वर्तमानातलं, इट इज माय ड्रीम लाईफ. आणि जे मला रेकीने दिलेलं आहे, मला पाहिजे असलं, मला आज राहायला घर आहे, फिरायला गाडी आहे, सगळं आहे, सुख सुविधा आहे. एकच इच्छा आहे आता की उरलेला आयुष्यातला काळ याच रेकी ऊर्जेतनं खरी गरज ज्यांना आहे त्यांच्यापर्यंत पोचणं, रेकी काय आहे हे समजावून सांगणं. आज माझे बरेच स्टुडंट मला सहकार्य करतात. माझे स्टुडंट सुद्धा फ्री क्लासेस घेतात. तुम्ही माझ्यासारखी फेसबुकवर ऍड बघितली असेल, ज्योती पवार मॅडम, त्या सुद्धा माझ्या स्टुडंट आहे. त्या सुद्धा आता मला फॉलो करून फ्रीमध्ये लेव्हल 1 शिकवतात आहे. तर ही जी ऊर्जा आहे, मी सगळ्या माझ्या स्टुडंटला हेच म्हणते की रेकीला तुम्ही मागता मागता थकाल, रेकी तुम्हाला देता देता थकणार नाही. फक्त तुमचा ट्रस्ट आणि प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तर डॉक्टर मिकावसींनी मग निर्णय घेतला की कोणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला द्यायचा. तर मी माझा मोबदला तुम्हाला फ्री सेशन म्हणजे माझं युनिव्हर्सला हे आहे की युनिव्हर्सनी जे मला भरभरून दिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या मार्फत युनिव्हर्स पर्यंत माझी म्हणजे युनिव्हर्सनी जी शक्ती दिली आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं. तर याच पद्धतीने आपण देखील पुढे जेव्हा रेकीमध्ये पुढे जाऊ तर ही एनर्जी आपण लोकांपर्यंत पोहोचवणार. थोडा इतिहास बाकी आहे जो आपण उद्याच्या सेशनमध्ये परत उद्या नाही, आता आपलं सेशन केव्हा आहे? मंडेला. लक्षात घ्या, उद्या 3 वाजता जॉईन करू नका. ठीक आहे. शनिवार आणि रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. ओके. शनिवार आणि रविवार आपल्या क्लासला सुट्टी असते. सोमवारी परत आपलं सेशन आहे, सोमवार ते शुक्रवार. ज्यांचा शक्तिपात राहिलेला आहे उद्या सकाळी 7 वाजता त्यांनी याच लिंकला जॉईन करायचं आहे. उद्या सकाळी 7 वाजता सगळे सेशन होणार आहे. 10 दिवसांचं सेशन आहे. 10 दिवसांसाठी कुठलीही फी नाही आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला एकच अट आहे, ट्रस्ट करा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिकली आपण सगळ्या गोष्टी अनुभव करणार आहे. आणि आज पाण्याची बदललेली चवचा अनुभव कसा राहिला तो नक्की ग्रुपवर शेअर करा. तुमच्या शेअरिंगमुळे मला प्रेरणा मिळत असते. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती ईश्वर गुरूंचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.